नमस्कार. मी गणेश वराडकर. सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण कोरोना काळानंतर 2 वर्षानंतर आज आपला हा सण खूप मोठ्या दिमाखात सगळीकडे साजरा करत आहात, त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपली ही गुढी आपण आज उभारलेली आहे. त्याचसोबत आज आपल्या राज्यातील, देशातील काही व्यक्तिमत्वांबद्दल आपण यापुढेही 1-2 व्हिडिओमध्ये नक्कीच आपण प्रयत्न करूच. पण काही मी आज गुढीपाडव्याच्या औचित्य साधून काही व्यक्तिमत्वांबद्दल मी आपल्याशी माझ्या परीने एक बोलतात ना की फुल ना फुलाची पाकळी ह्या स्वरूपातून मी माझ्याकडनं काहीतरी एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणून काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नक्कीच आपल्याला ह्या माहिती आवडेल आणि आपण नक्की यावर कमेंट करावी अशी माझी इच्छा आहे. कारण आज गुढीपाडव्याचा सण आहे, त्यानिमित्तानं हे धाडस, कारण का मला ह्या व्यक्तिमत्वांबद्दल बोलण्यासाठी देखील, बोलताना देखील एक कुठेतरी मनामध्ये चंचलता, भीती थोडीफार असते. कारण आपल्या तोंडातनं कधी कुठून काही चुकून जाऊ नये ह्या प्रकारची भीती प्रत्येकाला असते. सो तत्पूर्वी मी एवढंच सांगेन की हा माझा प्रयत्न फक्त आणि फक्त आजच्या पिढीला आपली ही व्यक्तिमत्व, आपली ही देशाला, राज्यांना मिळालेली एक मोठी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सो वेळ न दवडता मी त्या माझ्या व्यक्तिमत्वांकडे वळत आहे. सर्वप्रथम ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे या नावाने चांगल्या तऱ्हेने जाणतो, त्यांचे पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे. एका आयुष्यात किती स्थानी विराजमान व्हायचे याचे सीमारेषा यांच्यासाठी नव्हतीच जणू. एका व्यक्तिमत्वात किती कार्य लपलेली होती याची साधी गणती करू जाता त्यांची कित्येक कार्य डोळ्यासमोर उभी राहतात. एक विचारवंत, लेखक, पत्रकार, नेता, संपादक, प्रकाशक, धर्मसुधारक, वक्ता, इतिहास संशोधक, समाजसुधारक, आंदोलनकारी, सिनेमा पटकथा, संवाद लेखक, नाटककार, संगीततज्ञ, अभिनेता, शिक्षक, लघु उद्योजक, भाषा विद्वान, छायाचित्रकार, चित्रकार, टायपिस्ट ही विशेषणं त्यांना देऊन देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची यापेक्षा देखील फार मोठी होती. प्रबोधनकार ठाकरे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपला आदर्श मानत. कट्टर सनातन्यांनी ज्यावेळी महात्मा फुलेंचा पुण्यात छळ केला, त्यानंतर त्यांचा लढा पुढे सुरू ठेवण्याकरताच प्रबोधनकार ठाकरे पुण्यात गेले. विरोधकांनी कार्यात आणलेले अडथळे दूर सारत त्यांनी साऱ्यांनाच धूळ चारली. समाजात बदल होणे, त्यात सुधारणा करणे हेच जणू त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले होते. आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी कसलीही तडजोड केली नाही. तर आजच्या पिढीने हे समजून घ्या की बघा, अशी थोर व्यक्तिमत्व आणि ह्या अशा देशामध्ये, अशा राज्यामध्ये आपण राहत आहोत आणि आपण घडत आहोत, घडलेले आहोत आणि अजून काहीतरी घडवण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर ह्या व्यक्तिमत्वांना आपलं आयडल बनवणं खूप गरजेचं आहे. पुढे आपण दुसरं व्यक्तिमत्व पाहणार आहोत, बाबासाहेब पुरंदरे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा श्वास होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणं हा त्यांचा ध्यास होता. आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी प्रत्येक वयोगटातील लोकांना आपलंसं केलं. त्यांच्या या कार्यामुळेच प्रत्येक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अधिक जोडला गेला. बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे टोपण नाव असून बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे त्यांचे मूळ नाव आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर म्हणून संबोधलं जायचं. त्यांनी शिवभक्ती अपरंपार होती. त्यांची जी शिवभक्ती होती ती खूप अपरंपार होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खडानखडा माहिती होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याच संपूर्ण आयुष्य शिवचरणी वाहिलं. म्हणजे एक जिद्द असते, ती जिद्द कशा प्रकारची, जर आपल्याला जिद्दीचं उदाहरण घ्यायचं असेल तर मी आता तुम्हाला सुरुवातीलाच 2 व्यक्तिमत्व सांगितले. तर जिद्द कशी असावी तर अशी. इतिहासाचा गाढा अभ्यास असले बाबासाहेब पुरंदरे हे कवी, नाटककार, दिग्दर्शक, लेखक,
इतिहास संशोधक व मराठी साहित्यिक होते. मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासावर लेखन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णकाळ बाबासाहेब पुरंदरे यांनी खूप जवळून अनुभवलेला आहे. प्रत्येक किल्ल्याला भेट देऊन प्रत्येक तपशील, आराखडे, ऐतिहासिक वास्तू म्हणा, या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींचा बाबासाहेब पुरंदरे यांनी खूप मन लावून अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ऐतिहासिक प्रसंगांची असलेली त्यांची ओढ बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या वर्णनात्मक लेखनामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित केली. या भारताला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्व लाभलं हे आपलं भलं मोठं भाग्यच आहे. परंतु बाबासाहेब पुरंदरे यांनी ते व्यक्तिमत्व घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज इतिहासाशी अधिकाधिक जोडले गेले. पुण्यातच बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म झाला आणि त्यांनी तिथून ह्या कार्याला सुरुवात केली. तर आजच्या पिढीने हे समजून घ्या आणि तुम्हाला जितकी ह्याच्यातनं गोष्ट म्हणजे आजच्या पिढीनेच नाही तर आमच्या पिढीने देखील सर्वांनीच हे समजून घ्या. आता आपण पुढच्या व्यक्तिमत्वाकडे वळणार आहोत. ते म्हणजे असं आहे की आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलूया जे उघडपणे धमकी द्यायचे, जे मुंबई देशाची राजधानी बनवू इच्छित होते, ज्यांच्या दरबारात विरोधक देखील सहभाग घ्यायचे. त्यांचे नाव आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचे बालपणाचे नाव बाळ केशव ठाकरे होते. काळाबरोबर ते बाळासाहेब ठाकरे झाले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते व नंतर राजकारणी बनले. एवढेच नव्हे तर ठाकरे एक लोकप्रिय क्रांतिकारक व्यंगचित्रकार होते. 1950च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांचंच रेखाटलेलं व्यंगचित्र मुद्रित करण्यात येत होते. 1960मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला बाळासाहेबांना सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हटले जायचे. लाखो लोक त्यांची भाषणं ऐकण्यासाठी एकत्रित व्हायचे. चांदीच्या सिंहासनावर बसलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या दरबारात विरोधक देखील सहभाग घ्यायचे व ते उघडपणे त्यांना धमकी द्यायचे. जेव्हा बाळासाहेबांनी कोणाचा विरोध केला तेव्हा शत्रूसारखे आणि जेव्हा ते तारीफ करायचे तेव्हा ते खास मित्रासारखेच वागायचे. सो ह्यातून ह्या 3 व्यक्तिमत्वांना आपल्याला थोड्या वेगवेगळ्या गोष्टी तरी दिसलेल्या आहेत. आणि बाळासाहेबांनी जिथे मैत्री तिथे मैत्री केली, जिथे कट्टर दुश्मनी असते तिथे कट्टर दुश्मनाला देखील कधी त्यांनी जर त्याच्यात चूक नसेल तर त्यांनी त्याला चूक झाली घडलेली असेल तर ती चूक सुधारण्यासाठी देखील त्यांनी वेळ दिलेला आहे. पण त्यांना जर एखादा इथे बसला तर ते बरोबर बैठो असे होते बाळासाहेब. तर आजच्या पिढीने मी काय म्हटलं, डिसिजन मेकिंग पॉवर ही यांच्यामध्ये ह्या व्यक्तिमत्वांमध्ये परखड डायरेक्ट जागच्या जागेवर विचार करायचा जास्त पटकन रिझल्ट, म्हणून ही उत्तुंग व्यक्तिमत्व आज आहेत. यानंतर आपण पुढील व्यक्तिमत्व पाहणार आहोत ते म्हणजे काटेवाडी ते मंत्रालय हा सर्वात मोठा प्रवास शरद पवार यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर पार केला. शरद पवार हे एका छोट्याशा गावातून जन्माला आलेले भारतीय राजकारणी आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. भारतामध्ये राजकारणात केंद्रीय स्तरावर शरद पवार यांनी आपलं महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं आहे. आजच्या लेखामध्ये आपण 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांभाळणारे व पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी असणारे शरद पवार यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. मुळात शरद पवार यांना त्यांच्या आईकडून राजकारणाविषयीची शिकवण मिळायची. त्यासोबत राजकीय सामाजिक विचार करण्याची क्षमता शरद पवार यांच्याकडे होती. ती आपण आजही पाहतात. त्यांनी भर पावसात जो काही प्रकार त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी जे भाषण दिलं होतं त्यामुळे आपण समजू शकता. आपल्या राहत्या ठिकाणावर प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हे बारामती येथील विद्यालय येथे शरद पवार यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. जसे राजकारणामध्ये शरद पवार यांचे अनेक चाहते आहेत तसेच शरद पवार क्रिकेटचे चाहते आहेत. शरद पवार यांना क्रिकेट खेळायला फार आवडायचं, आजही आवडतं. त्या पुढे तुम्ही ऐका त्यांनी कुठलं पद भूषवलेलं आहे. 19 नोव्हेंबर 2005 शरद पवार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि 1 जुलै 2010 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभार शरद पवार यांच्या हाती
आला आणि हे हे पण सांभाळणारे ते दुसरे भारतीय आहेत. हे पद सांभाळणारे हे दुसरे भारतीय श्री शरदचंद्रजी पवार आहेत. तर आपण ह्यातनं बरंच काही घेऊ शकताय ह्या व्यक्तिमत्वांमधून. आपलं पुढचं व्यक्तिमत्व आहे लोकनेते असा लौकिक असलेले श्री अटल बिहारी वाजपेयी. हे राजकीय वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. पंडित नेहरूंनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात 4 दशक सक्रिय होते. 40 वर्ष. श्री वाजपेयी 9 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. अशी कन्सिस्टन्सी प्रत्येकालाच नाही मिळत, कारण त्याच्यासाठी त्याचे विचार लोकांपर्यंत पोचणं, लोकांना पटणं. म्हणून म्हटलं ही व्यक्तिमत्व. पुन्हा ऐका पुढे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली होती. म्हणजे विचार करा की अशी व्यक्तिमत्व आपल्या देशाला, आपल्या राज्यांना लाभलेली आहेत. आता इथून आपण पुढे वळणार आहोत. पुढचं आपलं व्यक्तिमत्व आहे पंतप्रधान, आमचे आताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्य काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. गतिशील, समर्पित आणि दृढनिश्चयी नरेंद्र मोदी एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. गतिशील, समर्पित आणि दृढनिश्चयी नरेंद्र मोदी एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात. मे 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सर्वकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल सुरू केली आहे जिथे प्रत्येक भारतीय त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने सर्वाधिक प्रेरित आहेत. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणांशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे. त्यांनी सार्क देशांच्या सर्व राष्ट्र प्रमुखांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणांची जगभरात प्रशंसा झाली. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी 17 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर, नेपाळचा 28 वर्षानंतर, ऑस्ट्रेलियाचा 31 वर्षानंतर, फिजीचा 34 वर्षानंतर, सेशलच्या द्विपक्षीय दौरा केला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क आणि G20 शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यावरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. ज्यांच्या जपान दौऱ्यामुळे भारत-जपान संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले आणि त्यांचा चीन आणि दक्षिण कोरियाचा दौऱ्या भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान युरोपबरोबर त्यांची सातत्यपूर्ण चर्चा सुरू असल्याचे जाणवले. अरब राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर मोदी यांनी भर दिला आहे. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षात दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. तर बघा, आपल्याला अशी व्यक्तिमत्व, मी पुन्हा सांगेन की समजून घ्या की अशी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेली आहेत. आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकणं, माहिती समजून घेणं की राजकारण किंवा समाजकारण किंवा प्रबोधन जे पण करणारी व्यक्तिमत्व आहेत ही आपल्याला काही ना काही नक्कीच देतात. आता आपण इथल्या पुढच्या आपण ज्या व्यक्तिमत्वाकडे आता आपण वळणार आहोत ते सर्वांचं, महाराष्ट्राचं लाडकं असं व्यक्तिमत्व. अजून एक म्हणजे ही सर्वच लाडकी व्यक्तिमत्व आहेत, खूप लाडकी व्यक्तिमत्व. त्यातलंच एक हे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे. राजसाहेबांच्या भाषणामुळे
ते तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांपैकी त्यांचे नाव गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च केले जाते. म्हणजे इंटरनेटच्या विश्वातही राजसाहेबांचा चांगलाच दबदबा आहे. राज ठाकरे साहेब हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत आणि शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे चुलत भाऊ आहेत. राजसाहेबांचे खूप मोठे असे ध्येय आहे. त्यांचे ब्रीदवाक्य खाली दिले आहे: जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि हे व्यक्तिमत्व नेहमीच काळजात शिरतं. आणि ही सर्वच म्हणजे जी मी व्यक्तिमत्व म्हणतात ही नक्कीच आपल्या मनावरती, आपल्या विचारांवरती कुठेतरी प्रगल्भ प्रकारचे दूरदृष्टिकोन म्हणतात ना, की तो ह्या व्यक्तिमत्वांमध्ये आहे. आपल्याला त्याच गोष्टी शिकायच्या आहेत, समजायच्या आहेत, की नक्की डिसिजन मेकिंग, मी म्हटलं पुन्हा एकदा, की ही डिसिजन मेकिंग ह्यांच्यामध्ये जी पॉवर आहे, की झटकीपट, जशास तसं आणि इमिजिएट. त्यामुळे ह्या व्यक्तिमत्वांबद्दल बोलताना थोडी कुठेतरी भीती पण असते, की आपल्या तोंडून कुठून काही चुकीचे वर्ड जाऊ नयेत. पण शक्य म्हणून मी जेवढं लिखित माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःकडनं काही ॲडिशनल असं मला द्यायचं नाही. कारण का ह्या व्यक्तिमत्वांबद्दल बोलताना काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आपण एवढ्याच ठेवल्या पाहिजेत, की ही व्यक्तिमत्व उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. कधीकधी विचारांमुळे आपण इकडे तिकडे त्या विचारांबद्दल फेरबदल करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी आपण काही गोष्टी बोलतो. परंतु काही गोष्टी, बऱ्याच गोष्टींमध्ये ही व्यक्तिमत्व खूप चर्चेची आहेत आणि खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत, ज्याच्यावरती आपण जास्त भाष्य करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण आता पुढचं व्यक्तिमत्व बघूया. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे एक राजकारणी असून शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सुरुवातीला त्यांच्या दैनिक सामनाचे कामकाज उद्धव ठाकरे पाहत असत व शिवसेनेच्या निवडणुकीसंदर्भात कामकाजात लक्ष घालत असत. 2002 साली शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळाल्यावर अनेक जबाबदाऱ्या उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर येत गेल्या. 2003 मध्ये त्यांना शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले, ज्या सुमारास उद्धव ठाकरेंना अध्यक्षपद देण्यात आलं. राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना पर्यावरणाची आवड होती. आज देखील त्यांनी काढलेल्या वन्य प्राण्यांच्या फोटोग्राफीला पाहून आपल्याला याची प्रचिती येते. ते उत्तम फोटोग्राफर आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची त्यांना फार आवड आहे. यासंबंधी प्रदर्शनाचे आणि पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रमाचे ते वेळोवेळी आयोजन करीत असतात. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांनी असे बरेच उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि आज आपल्या ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण पुढील व्यक्तिमत्वाकडे वळणार आहोत आणि ते व्यक्तिमत्व देखील ह्या सर्व व्यक्तिमत्वांसोबत खूप लाडकं आहे आणि ते आहे नितीन गडकरी साहेब. नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या 16व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघातून जिंकून आले होते. ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी 26 मे 2014ला मंत्रिपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कारभार त्यांनी 29 मे 2014 रोजी स्वीकारला. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन 1995-1999 या काळात भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते, किमान 55 उड्डाणपूल बांधले गेले. इसवी सन 2009 साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणि मला ह्या व्यक्तिमत्वाबद्दल एकच सांगणं आहे आजच्या पिढीला, की जे पण सिव्हिल किंवा मेकॅनिकल फील्डमध्ये आहेत, म्हणजे ह्या व्यक्तिमत्वाकडे बरे इंजिनिअरिंगची डिग्री नाही, पण आज त्यांनी जे पद भूषवत आहेत त्यांना त्या पदाबद्दल त्यांनी खूप सखोल अभ्यास केला आहे आणि त्यांच्याकडे
नवीन नवीन टेक्नॉलॉजी जर आजच्या पिढीला जाणून घ्यायची असेल तर त्यांच्या संसदेतली भाषणं तुम्ही ऐका. नितीनजी गडकरींची आपण संसदेतली भाषणं ऐका. आजच्या पिढीला प्रचंड नवीन आयडियाज मिळतील. म्हणून मी ह्या व्यक्तिमत्वानं म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच सापडणार, मिळणार, शिकायला मिळणार किंवा तुम्हाला उद्या ते पुढे जाऊन फ्युचरमध्ये तुम्हाला ते फायद्याचंही ठरेल. बस आपण त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण पुढील जे व्यक्तिमत्व पाहणार आहोत ते म्हणजे आजच्या राजकारणातलं गरम आणि सर्वात मोठं बुलडोझर ह्या नावाने जे एक व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलणार आहोत. महंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972ला झालेला आहे. हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून 1998 सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचे वारसदार मानले जातात. आणि खरोखर ह्या हिंदुत्वावरती त्यांनी खूप प्रचंड प्रमाणात प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि ते काम छान पद्धतीने ते देखील करत आहेत. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपा घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ यांचे नाव सुचवले गेले होते. 18 मार्च 2017 रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. 19 मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आदित्यनाथ जहाल हिंदुत्ववादी मानले जातात व त्यांच्यावर अनेकदा प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप झाला आहे. परंतु मुख्यमंत्री बनल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण कोणतेही भेदभाव न करता राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जाहीर केले होते आणि त्यांनी ते त्याप्रकारे काम केल्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत, विराजमान आहेत. तर ही जी व्यक्तिमत्व आहेत ह्या व्यक्तिमत्वांमधनं आजच्या पिढीला बरंच काही घेण्यासारखं आहे. जाता जाता मला म्हणजे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने औचित्याने बराच वेळ मी तुमचा आज घेतलेला आहे व्हिडिओमध्ये. पण मी जाता जाता सध्याच्या राजकारणावरती आपले ज्येष्ठ साहित्यिक यांनी काहीतरी माहिती 2-3 दिवसाअगोदर महाराष्ट्र टाइम्समध्ये आली होती. ती माहिती अशी आहे, त्यांचं नाव आहे मधु मंगेश कर्णिक. हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि ज्यांनी 90 वर्ष जवळून हे राजकारण, समाजकारण सर्व पाहिलेलं आहे. तर त्यांनी त्यांचं एक मत मांडलेलं आहे की म्हणजे ही सर्व पिढी जेवढी आज आपण आता ऐकलेली आहे ती पिढीचा तर प्रश्नच येत नाही, ती सर्व योग्यच आहेत. बस आता जी कंडिशन्स आहे त्यावरती त्यांनी 2 म्हणजे 4 वाक्यांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ती समजून घ्या. सध्या समाजाचे परिवर्तन जे होत आहे, वैचारिक, राजकीय आणि विशेषतः राजकारणात जी माणसं आहेत ती ज्या पद्धतीने राजकारण करत आहे ते मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिले नाही. हे असंच चालू राहिले तर एक वेळ कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण राजकारणावर मात करणे शक्य नसून पुढची 80 वर्ष कशी जातील, या देशाचं काय होईल हे माहीत नाही. हे मधु मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक यांनी 2 दिवसाआधी महाराष्ट्र टाइम्समध्ये ही माहिती आलेली आहे, त्यांनी दिलेली आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आहेत. मी शेवटी एक कर्णिकांनी जी गोष्ट सांगितली आहे ती देखील मी सांगितलेली आहे. तर आपण ह्या सर्व व्यक्तिमत्वांमधनं काय घ्यायचं आहे आणि मला मुळात एवढंच वाटतं की आजच्या मुलांनी वाचन ह्यावर जोर द्यावा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी यूथला एवढंच सांगेन की आपण वाचनावर जोर द्यावा आणि आपली कल्पकता, बुद्धिमत्तेचा पूर्ण विचार करून येणाऱ्या काळात आपण खूप मोठ्या मोठ्या उंचीवर जाऊन आपण देखील अशा व्यक्तिमत्वांमधनं उभारून याल, अशा विचारातनं उभारून याल, कारण हेच आपले आयडल आहेत. अजून काही व्यक्तिमत्वांवरती आपण एक आठवड्याभरात आपण काही व्यक्तिमत्वांवरती आपण नक्की अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि एक इच्छाशक्ती जी असते त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती मी माझे काही
प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना आपण सर्वजण ज्या प्रकारे सपोर्ट करता, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी माझ्या सर्व मित्रपरिवार, फॅमिली मेंबर्स आणि माझे सर्व यूट्यूब चॅनल व्ह्यूवर्स आणि माझे आजूबाजूची सर्व सर्व संघटनातील लोक, मित्रपरिवार, पुन्हा एकदा मित्रपरिवार, ह्या सर्वांचे आभार मानतो. 1.5 वर्षात आपण मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि असाच सपोर्ट मला भविष्यात आपल्याकडनं मिळेल अशी आशा आहे. तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत अजून काही व्यक्तिमत्वांबद्दल बोलू. तुर्तास आपली आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.